माझं म्हणणं आहे, शेतकऱ्यांची यादी फक्त आता आपण पहिल्यांदा सुरू केली, अजून यादी पूर्ण यादी व्हायला वेळ आहे. हळूहळू जसे कागदपत्र पूर्ण होतील, अपलोड होतील, त्याप्रमाणे यादी होते. आणि साधारणतः ही यादी 3 टप्प्यामध्ये यादी होणार आहे. 2 लाखाच्या आतले पहिल्यांदा शेतकरी, त्यानंतर 2 लाख जे 50,000 रुपये जे रेग्युलर भरणारे शेतकरी ते, त्यांची एक दुसरी यादी, तिसरी यादी ज्यांचे 2 लाख रुपयाच्या वरची ज्यांची रक्कम आहे, अशा आपल्याला 3-4 टप्प्यामध्ये याद्या येतील. आणि आताही पहिल्यांदा जी आपण यादी सुरू केली आहे, जी क्लिअर आहे ती सुरू केली यादी. अजूनही बँकांकडून माहिती अजून अपलोड वगैरे करायला अजून त्याला पहिल्या यादीला सुद्धा वेळ लागतोय. त्यामुळे अजूनही पहिली यादी ह्या 2-3 दिवसामध्ये सगळी पहिली यादी क्लिअर होईल. काही ठिकाणची क्लिअर झालेली आहे. त्यामुळे निश्चित प्रकारे माझी शेतकरी बांधवांना एकच आपल्या माध्यमातून एक सगळ्यांना सांगणं, याद्या लवकरच येतील. 3-4 याद्या येतील. पहिल्यांदा यादीमध्ये जरी नाव नसलं, पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या यादीमध्ये आपलं नाव नक्की, त्यामध्ये जे पात्र शेतकरी आहेत त्या पात्र शेतकऱ्यांचं साधारणतः आपल्याला माहिती आहे की 56 लाख शेतकऱ्यांपेक्षा जास्त संख्या ही या कर्जमाफीच्या यादीमध्ये पात्र शेतकऱ्यांची संख्या आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी माझे म्हणजे पात्र शेतकरी त्यांनी अजिबात काळजी करू नका. यादीला जरी कमी जास्त आपलं नाव जरी मागं पुढं आलं तरी आपलं नाव निश्चित प्रकारे, जर आपण पात्र असाल तर नक्की आपलं नाव लागल. फक्त एवढंच आहे की इन्कम टॅक्स भरणारे जे मोठे शेतकरी आहेत त्यांना मात्र या यादीतनं वगळण्यात आलेलं आहे. आणि जे नोकरदार आहेत, तुम्हाला ते जे अटी तुम्हाला सर्वांना माहीत आहेत, त्यांनाही या यादीतनं वगळलेलं आहे. कारण का या कर्जमाफीचा लाभ आपल्याला हा फक्त गरीब शेतकऱ्यांना द्यायचा आहे. आणि त्यामुळं निश्चित प्रकारे यादीला जरी थोडा उशीर होत असला तर जो उशीर होतोय तो शेतकऱ्यांच्या माझ्या भल्यासाठी होतोय. कालच पंढरपूरमध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, एकनाथजी शिंदे साहेब असतील, सुनेत्रा वहिनी पवार असतील, या सर्वांनी आपल्या सर्वांना सूचित केलेले जे माझे लाभाचे शेतकरी, जे लाभार्थी शेतकरी ज्यांना ज्यांची कागदपत्र परिपूर्ण आहेत त्या सर्वांनाच, माझ्या 56 लाख शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा निश्चित प्रकारे लाभ मिळेल. 30 पहिल्या दिवसापासून जे 30 तारखेचं सांगितलं जाते, 30 तारखेपर्यंत सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होतील का? आणि 30 तारखेपर्यंत मीच तुम्हाला ते सांगितलं ना. आता यादी सुरू झालेली आहे, टप्प्याटप्प्याने सुरू झालेली आहे. त्यामध्ये कुणाचे शेवटी शेतकरी आहेत तुमचे, तिथं सेतू केंद्रावर जाऊन माहिती वगैरे काय KYC काय ज्या गोष्टी फॉर्मॅलिटी ज्या आहेत त्या लवकरात जसं पूर्ण होतील तसं त्याप्रमाणे त्या शेतकऱ्यांना ती यादी कर्जमाफीची रक्कम ताबडतोब मिळेल. परंतु मी तुम्हाला एवढं सांगतो की थोडा उशीर जरी होत असला तरी राज्यातील शेतकऱ्यांनी त्याची अजिबात काळजी करू नये. ज्यांना त्या पात्रतेमध्ये, ज्या निकषामध्ये जे शेतकरी बसतात त्या सर्वांनाच या कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. राजू शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेली आहे. लाखो रुपयाचं कर्ज होतं राजू यांच्यावरती. आत्महत्या केली, सरकार म्हणून काय मदत करणार आहात? निश्चित प्रकारे यवतमाळचे जे माझे शेतकरी आहेत, राजू बापूराव चुडके, आणि मला वाटतं ते राळेगाव तालुक्यातले आहेत, भामगावचे आहेत, यवतमाळ जिल्ह्यातले आहेत. आणि साधारणतः त्यांच्याकडं जिल्हा बँक असेल, मायक्रो फायनान्स असेल, गृह कर्ज असेल, असं त्यांच्यावरती कर्ज होतं. आणि त्यामुळं निश्चित प्रकारे त्यांनी आत्महत्या का केली किंवा त्यांच्यावरती वेळ का आली याच्या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे तपासणी केली जाईल. परंतु निश्चित प्रकारे ते जर यामध्ये पात्र 56 लाख शेतकऱ्यांमध्ये ते जर पात्र असतील तर निश्चित प्रकारे कर्जमाफीचा त्यांना लाभ खरं तर आपल्या सर्वांना देता आला असता. आणि आपण निश्चित प्रकारे त्या कुटुंबाशी उठी जर ह्याच्यामुळं जर त्यांनी आत्महत्या केली असेल या बाबतीमध्ये चौकशी करून निश्चित प्रकारे शासनाच्या वतीनं त्या शेतकऱ्याला मदत केली जाईल. KYC झाले नाही मोठ्या प्रमाणात PDC बँकेच्या ग्राहकांचे KYC आपल्याला माहिती आहे का आता करणं सगळ्याला गरजेचं आहे. असं कुठं झालेलं नसावं. आणि समजा जर झालं असलं तर ताबडतोब त्या बाबतीमध्ये ते KYC पूर्ण करण्यासाठी निश्चित प्रकारे त्याला बँक पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक बरोबरच कुठल्याही जिल्हा बँक, राज्य, आपल्या राष्ट्रीयकृत बँका या सर्वांनी पुढाकार घेऊन त्या शेतकरी त्या कर्जमाफीच्या जी योजना आहे किंवा जे कर्जमाफी त्यामधून वंचित राहणार नाही याची काळजी निश्चित प्रकारे घेण्यासाठी आम्ही सर्वांना त्याप्रमाणे सूचना करू. ग्रामीण भागातल्या लोक शेतकऱ्यांना तांत्रिक अडचणी KYC करताना, ग्रामीण भागामध्ये जिथं जिथं शेतकऱ्यांना कुठं अडचण येत असेल तिथं नक्की आमच्या बँकेचे अधिकारी, कृषी विभागाचे अधिकारी, आमचे सहकार विभागाचे अधिकारी त्यांना तिथं मदत निश्चित प्रकारे करतील.
त्यातल्या काही अटी शर्ती आहेत त्या अडचणीच्या ठरतायत त्या शेतकऱ्यांसाठी. कारण 2019 ते 2025 दरम्यानच्याच जे कर्जदार आहेत किंवा ज्यांनी कर्ज घेतलंय त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार. माझ्या माहितीप्रमाणे सगळ्यात जास्त सर्वात कमी अटी या कर्जमाफीमध्ये आहेत. आणि शेवटी जे प्राथमिक जे कागद देणं गरजेचे तेवढा तर कागद आपल्याला त्यांना निश्चित प्रकारे दिला गेला पाहिजे. त्यामुळे निश्चित प्रकारे माझे शेतकरी बांधवांना एकच सांगणं आहे की त्या बाबतीमध्ये काळजी करू नका. आणि अजूनही कर्जमाफीच्या बाबतीमध्ये आज आमच्या उपसमितीची बैठक ज्यावेळेस होईल त्यामध्ये अजून कुठल्या शेतकरी ज्यातनं जो वंचित राहिलेला शेतकरी आहे अजून कुठल्या एखाद्या त्या शेतकऱ्याला कशी मदत करता येईल तो मदत करण्याचा आम्ही सगळेजण त्यामध्ये मागणी करू. मुख्यमंत्री स्वतः या बाबतीमध्ये सकारात्मक आहेत. शेवटी मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, आम्ही सर्वजण आम्हाला शेवटी शेतकऱ्यांना कसं ह्या कर्जमाफीचा लाभ त्यांना मदत कशी होईल हाच आमचा प्रयत्न आहे. धाराशिव मध्ये शेतकऱ्यांनी जे पहिली- अवजारं दिलं जातं त्याच्यामध्ये कोट्यवधीचा घोटाळा झाला. आपण चौकशी लावली पण अजून का अद्याप कारवाई दिसत नाही. त्या बाबतीमध्ये चौकशी लावलेली कारवाई 100% त्या बाबतीमध्ये जो कोण त्यात सापडल, धाराशिवच नाही राज्यामध्ये असं कोणी काही केलं असेल तर जो कोण जर सापडेल त्याच्यावरती आम्ही निश्चित प्रकारे कारवाई निश्चित प्रकारे करू. पहिली यादी अजूनही जाहीर झालेली नाहीये. 3 याद्या तुम्ही म्हणता ते 30 जुलैपर्यंत सातत्याने सरकार म्हणत आलंय का मी 30 जुलैपर्यंत आता बघा, जुलै महिन्या म्हणजे 30 जुलैपर्यंत होईल. आता ऐका ना, आता तुम्ही म्हणता अनेक पहिली यादी अजून झाली. कर्जमाफीचे तुम्हाला माहिती आहे की यादी लागलेली आहे, तिची सुरुवात झालेली आहे. हळूहळू टप्प्यात जसजशी कागदपत्र शेवटी शेतकरी आहे, शेतकऱ्यांची जसजशी कागदपत्र पूर्ण होतील त्याप्रमाणे शेतकऱ्यांना हे कर्ज त्याची माफी